नमस्कार, मी माणिक मुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आज चर्चा मनोज जरांगे पाटलांच्या चलो मुंबईची. मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांची पॉश अशी व्हॅनिटी सज्ज आहे. अशा व्हॅन आत्तापर्यंत फक्त शाहरुख खान, अमिताभ बच्चन अशी मंडळीच वापरताना दिसतात. बिचाऱ्या अनेक मराठी हिरोंच्या नशिबीही ती नाही. पण मनोज जरांगेंसाठी अशी व्हॅनिटी सज्ज झाली आहे. ही व्हॅनिटी म्हणजे एक सुसज्ज 5 स्टार घरच असतं. एखाद्या हिरोसाठी जेवढी बडदास्त असते ती सर्व मनोज जरांगेंच्या दिमतीला दिसते. दुसऱ्या बाजूला सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं, पण जरांगेंनी त्यांना उठा इथून, निघून जा अशी अपमानास्पद भाषा वापरली. त्यात बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांचा समावेश होता. जरांगेंची भूमिका ही आडमोठेपणाची आहे, ते ऐकायला तयार नाहीत असं अप्रत्यक्ष वक्तव्यच अजित पवारांनी श्रीगोंद्यात केलेलं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही बेसिक प्रश्न अजूनही आहेत. मराठ्यांच्या कुणबी नोंदींची ऑनलाईन स्थिती काय आहे? मनोज जरांगेंच्या मूळच्या ज्या 6 मागण्या होत्या त्यांचं काय झालं? जरांगेंच्या हटवादी भूमिकेमुळे सत्ताधारी मोठ्या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले का? सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्यावर का अडून बसलेत? हे आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न, मराठ्यांच्या कुणबी नोंदींची स्थिती काय आहे? मराठ्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केला जातोय. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडे ह्या नोंदी शोधण्याचं काम दिलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही समिती कुणबी नोंदी शोधताना दिसते. आत्तापर्यंत जे काही आकडे बाहेर येत आहेत त्यानुसार सर्वात कमी नोंदी ह्या मराठवाड्यातच सापडल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे ज्या मराठवाड्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं तिथेच त्यांच्या आंदोलनाचा काहीच फायदा होत नसल्याचं दिसतंय. खुद्द जरांगे पाटलांची ही कुणबी नोंद नसल्याचं वृत्त आधी आलं आणि नंतर 2 दिवसानंतर त्या सापडल्याचं सांगितलं गेलं. त्या 2 दिवसात नेमकं काय चमत्कार झाला कोण जाणे. दरम्यान सरकारने प्रत्येक जिल्हावार कुणबींच्या नोंदी ऑनलाईन करायला सुरुवात केल्याचं दिसतंय. पण त्यात एक संधता नाही. म्हणजे बीड जिल्ह्यातली माहिती वेगळ्याच पद्धतीनं ऑनलाईन केली गेली तर पुणे जिल्ह्यातल्या वेगळ्याच. अगदी शिकल्या सवरलेल्यानं जरी त्याचं नाव, गावाचं नाव किंवा तालुका वाईज त्याची माहिती ऑनलाईन शोधायचं म्हटलं तरी ते सापडणार नाही. बरं, प्रत्येक ठिकाणी जे काही पुरावे सापडलेले आहेत ते किचकट असल्याचं दिसतंय. तुम्ही त्यातले हे काही नमुने म्हणून पाहू शकता जे प्रशासनानं अपलोड केलेले आहेत. अनेक नावासमोर आडनाव नाही तर काही ठिकाणी फक्त पहिलंच नाव आहे. बरं, भाषा ही कुठे मोडी तर कुठे उर्दू दिसते. मराठवाड्यात हा प्रकार अधिक आहे, त्यामुळेच नोंदी कदाचित कमी आहेत किंवा त्या नाके बराबर दिसत आहेत. बरं, नोंदी ह्या काही फक्त एका अटीवर शोधल्या जात नाहीयेत. 13 पुरावे त्यासाठी ग्राह्य धरले गेलेत. तरीही मराठवाड्यात नोंदी कमी आहेत. उदाहरणार्थ जरांगे पाटलांचा जो जिल्हा आहे बीड, तिथली स्थिती बघूया. हा आहे आष्टी तालुका. इथे 1948 ते 68 दरम्यानच्या प्रशासनानं नोंदी तपासल्या 5760, पण त्यापैकी कुणबी नोंदी सापडल्या 0. आष्टीतच 1948 पूर्वीच्या नोंदी तपासल्या 3520, त्यापैकी कुणबी नोंदी मिळाल्या फक्त 81. म्हणजेच एकूण 9280 नोंदी आष्टी तालुक्यात तपासल्या गेल्या, त्यापैकी कुणबी नोंदी सापडल्या फक्त 81. हीच स्थिती थोड्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आहे. उपलब्ध माहितीनुसार मराठवाड्यात 2 कोटी नोंदी तपासल्या गेल्या आणि कुणबी नोंदी सापडल्यात फक्त 27,534. दुसरा प्रश्न, मनोज जरांगे पाटलांच्या मूळच्या 6 मागण्यांचं काय झालं? मनोज जरांगे पाटलांच्या मूळच्या 6 मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हेही कदाचित तुम्ही आता विसरून गेला असाल. कारण दर काही दिवसांनंतर जरांगेंनी एक नवीनच मागणी रेटून धरलेली आहे. त्यामुळेच मूळच्या 6 मागण्या आपण आता पाहूयात. त्यात मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या ही पहिली प्रमुख मागणी होती. नंतर कोपर्डीच्या बलात्कार पीडितेच्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांना आर्थिक मदत करावी, सरकारी नोकरी द्यावी, मराठा आंदोलकावरचे गुन्हे मागे घ्यावेत, दर 10 वर्षांनी ओबीसीतल्या जातींचा सर्व्हे करण्यात यावा आणि सधन जातींना आरक्षणातून बाहेर काढावं, पीएचडी करणाऱ्यांना सारथीतून मदत करण्यात यावी, अशा मूळच्या काही मागण्या होत्या. यातली सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र ही मागणी मान्य झाली का? तर नाही. त्याला खुद्द नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांनीच विरोध केलेला आहे. ही मागणी अवास्तव असल्याचं सर्व पक्षातल्या नेत्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. दुसरी मागणी, कोपर्डीच्या बलात्कार दोषींना फाशीची शिक्षा. हे प्रकरणही कोर्टात आहे. आरोपींपैकी एकानं आत्महत्या केली आहे. लोअर कोर्टानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. प्रकरण हायकोर्टात आहे. फाशीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पुढची मागणी होती आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी. या मागणीवर मात्र काही काम झालेलं दिसतंय. जवळपास 35 असे कुटुंब आहेत ज्यांच्या घरातल्यांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे.
त्यांना 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली गेली आहे. एकनाथ शिंदे सरकारनं भरघोस मदत केल्याचं दिसतंय. नंतरची मागणी होती मराठा आंदोलकावरचे गुन्हे मागे घ्यावेत. यावर सरकारनं त्यांच्या शिष्टमंडळानं वेळोवेळी आश्वासन दिलंय. खुद्द फडणवीसांनी समीक्षा अंतीच निर्णय घेतला जाईल असं सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. याचाच अर्थ असा की ही मागणीही अधांतरीच आहे. ओबीसी आरक्षणाचं समीक्षण आणि त्यातून सधन जातींना बाहेर काढण्याची मागणी मान्य होणं शक्यच नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा की मनोज जरांगे पाटलांच्या मूळच्या ज्या 6 मागण्या आहेत त्यापैकी फक्त आर्थिक मदतीची मागणी पूर्ण झालेली दिसते. इतर 5ही मागण्या अर्धवट आहेत. पण मनोज जरांगेंच्या मागण्या उत्तरोत्तर बदलत गेलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांचं नेमकं काय झालंय तेही आपण पाहूयात. तिसरा प्रश्न, मनोज जरांगेंची सगळे सोयऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे का? 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यात. याचा अर्थ असा की ह्या सर्व मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल. पण सगळ्या सोयऱ्यांच्या अटीचं काय? सूत्रांच्या हवाल्यानं काही चॅनल्स बातमी चालवत आहेत की ही अट मान्य झाली आहे. जरांगे पाटलांना विचारलं तर ते म्हणतात अट मान्य झाली आहे तर मग तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र वाटा. खुद्द मराठा आरक्षण समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनीही सगळ्या सोयऱ्यांच्या अटीवर सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय. पण एका दिवसात 54 लाख मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र वाटा आणि लगेचच त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही ते द्या, हे मात्र सोपं नसल्याचं देसाईंनीही म्हटलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या अटीचं खरं खोटं काहीही कळताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कधी मोदी दौऱ्यात तर सध्या ते रामभक्तीत तल्लीन झाल्याचं दिसतंय. जरांगे पाटलांचा हिशोब सध्या कुठेच नसलेल्या बच्चू कडूंना दिल्याचं दिसतंय. पण खरोखरच सगळ्या सोयऱ्यांची अट मान्य झाली तर एकास 4 किंवा एकास 5 या प्रमाणात ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल असं बच्चू कडू यांनी जरांगेंच्या भेटीनंतर म्हटलेलं आहे. याचाच अर्थ असा की जर 1 कोटी मराठ्यांच्या कुणबी नोंदी असतील तर महाराष्ट्रातल्या कमीत कमी 5 कोटी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल. खुद्द जरांगे पाटलांच्या दाव्यानुसार महाराष्ट्रात 6 कोटी मराठे आहेत. खरोखरच असं असेल तर मग ओबीसी आरक्षणाची संधी मिळायचे राहिले कोण? सगळ्या सोयऱ्यांची अट मान्य झाली असेल तर मग मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम का? मनोज जरांगेंचं आंदोलन आता फक्त राजकीय स्टंट झाले का? मनोज जरांगेंचं आंदोलन व्हावं यासाठी शिंदे गट सक्रिय आहे की शरद पवार गट? राजकीय अपरिहार्यता म्हणून मनोज जरांगे मुंबईला येण्यावर ठाम आहेत का? सगळ्या सोयऱ्यांची अट मान्य झाली असेल तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अधिकृतपणे हेच का सांगत नाहीये? आरक्षणाच्या बाबतीत सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय की ओबीसींची? प्रश्न अनेक आहेत आणि त्याचं उत्तर कुणीही देताना दिसत नाही. प्रश्न चौथा, मनोज जरांगेंकडे मोठ्या नेत्यांनी दुर्लक्ष केलंय का? ह्या प्रश्नाचं उत्तर हो असं द्यायला लागेल. गेल्या 7 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटलांचं दर काही महिन्याच्या अंतरानं 3 ते 4 मोठी आंदोलनं झालेली आहेत. ते आधी उपोषण करतात, नंतर ते सुटलं की राज्याचा दौरा करत राहतात. पहिल्यांदा ज्यावेळेस पोलिसांनी लाठीमार केला त्यावेळेस शरद पवारांपासून ते दोन्ही ठाकरे ते प्रकाश आंबेडकर अशा सर्वांनी जरांगेंची भेट घेतली, विचारपूस केली, पाठिंबा दिला. सरकारच्या वतीनं गिरीश महाजन, नितेश राणे, राजेश टोपे, अर्जुन खोतकर अशी मंडळी जरांगेंच्या मंडपात गेली. नंतर मात्र नेत्यांची ही गर्दी ओसरायला लागली. खुद्द मुख्यमंत्रीही जाऊन आले. अजित पवार आणि फडणवीस यांनी मात्र कायम अंतर ठेवलेलं दिसतंय. सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांनी 1-2 वेळेस चर्चा केली, पण त्या चर्चेत जरांगेंनी हाडतोडपणा जास्त केला. नेत्यांना त्यांचा तो अपमान वाटत गेला. त्यामुळेच महाजन वगैरे मंडळी सध्या गायब झालेली दिसते. खुद्द जरांगेही म्हणतायत की बोलणी करणारी मंडळी गेली कुठे? ती कुठे गायब झाली आहे? कारण आता शेवटी बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हेच सरकारच्या वतीनं चर्चा करायला गेले तर त्यांनाही जरांगे उठून जा म्हणाले. जी मंडळी एखादा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीपर्यंत येत असतील त्यांना अशी अपमानास्पद वागणूक देणं कितपत योग्य आहे? जो मान जरांगेंचा सरकार ठेवतंय त्याच मानाचे हकदार सरकारचे प्रतिनिधी नाहीत का? जरांगेंच्या ह्या तोंड पाटीलकीमुळे मराठा आरक्षणाचं नुकसान तर होत नाही ना? मनोज जरांगेंना त्यांच्या अशा तोंड पाटीलकीमुळे 4 टाळ्या मिळत असतील, पण जी मंडळी सरकारमधली मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत आहेत त्यांना ठेच पोहोचत नाहीये का? मनोज जरांगेंना याचा नक्की विचार करावा लागणार आहे आणि नसेल तर मुंबईतल्या आंदोलनादरम्यान त्याचा वचपा काढला जाऊ शकतो. 5वा प्रश्न, मनोज जरांगेंना घातपाताचा संशय का? मनोज जरांगे हे आज मुंबईच्या मार्गावर आहेत. गेल्या 2 दिवसात जेवढ्या मुलाखती, पत्रकार परिषदा झाल्या त्यात त्यांचा 2 गोष्टीवर भर आहे. एक, ते सगळ्या मराठ्यांना आव्हान करतायत की एक तर तुम्ही मुंबईला या, नाही तर मग वाटं लावायला या. दुसरा त्यांचा भर म्हणा किंवा त्यांची ती भीती ते बोलून दाखवतायत ती आहे घातपाताची. जरांगेंना असं वाटतंय की काही जण त्यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चात घुसखोरी करतील
काही जण स्वतःचे कार्यकर्ते त्यात घुसवतील, हिंसा घडून आणतील आणि मग पुढं ते अंतरवाली सलाटीसारखं किंवा बीडमध्ये जी काही जाळपोळ झाली तसं होईल. त्यातून सरकारला आंदोलन मोडीत काढण्याची संधी मिळेल. मनोज जरांगेंची भीती खरी ठरू शकते, पण मागच्या वेळेस बीडसह ठिकठिकाणी जी हिंसा झाली आणि त्यातले जे काही आरोपी पकडले गेले ते जरांगेंशी संबंधित असल्याचं नंतर सिद्ध झालं. आता तसं होणार नाही याची जबाबदारी जरांगेंवर जास्त आणि सरकारवर कमी असल्याचं दिसतंय. त्याला कारण जरांगेंनीच मागच्या जाळपोळीतल्या आरोपींची केलेली पाठराखण किंवा आता त्यांची तोंडपाटीलकीची भाषा. त्यामुळे जाळपोळ होणार नाही किंवा हिंसा होणार नाही याची जशी जबाबदारी सरकारवर आहे त्यापेक्षा जास्त ती जरांगेवर निश्चित आहे. विशेष म्हणजे यात शंभूराज देसाईसारख्या मंत्र्यांनाही जाळपोळीची किंवा घातपाताची शंका वाटते. ती त्यांनी पत्रकारांसमोर बोलूनही दाखवली. ही भीती खरी असेल तर सरकारनेही बंदोबस्त चोख ठेवणं गरजेचं आहे, विशेषतः मुंबईच्या शिववर जरांगेंचा ताफा आल्यानंतर. सरकार यातून हात झटकू शकणार नाही, झटकू नये. काही जाळपोळ वगैरे झाली तर त्यात सरकारचेही हात काळे होऊ शकतात, हे विसरून चालणार नाही. आता समारोपाकडे येऊया. सर्वात मोठा प्रश्न आहे मुंबईत आल्यावर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे काय होणार. त्यासाठी मी आधीच एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. सध्या तरी दिसतंय असं की सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात आतून काहीतरी सेटलमेंट आहे. मी मारल्यासारखं करतो, तू ओरडल्यासारखं कर, अशी स्थिती सध्या तरी दिसते. जरांगेंच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द मंत्री तसं पुराव्यासकट सांगण्याचा प्रयत्न करतात. जरांगेंसाठी व्हॅनिटीची सोय केली गेली आहे. राम मंदिर सोहळा संपताच महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीचं विशेष अधिवेशन सुरू होईल. तोपर्यंत जरांगे माहोल तयार करतील. शेवटी जरांगे एकनाथ शिंदेंना मुंबईत गुलाल लावूनच मुंबई सोडतील असं दिसतंय. त्यामुळेच काही प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात आतून सेटलमेंट आहे का? अजित पवार आणि फडणवीसांनी जाणीवपूर्वक जरांगे प्रकरणातून अंग काढून घेतलंय का? मुंबई आंदोलनादरम्यान घातपात होईल असं खरोखरच तुम्हालाही वाटतं का? ह्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. सरकारसाठी तो एक मेसेज असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका.